नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जे जे प्रेक्षक ही मालिका अगदी आवडीने आणि नियमितपणे बघत आहेत, त्यांना एकच विनंती आहे की आता 3 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याची वाट नका बघू प्लीज. लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमचा हा छोटासा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या प्रवासात सोबत राहा. आता कालच्या भागात आपण पाहिलं होतं की सूर्याला वैदेहीच्या ॲम्ब्युलन्ससाठी फोन येतो. पण सूर्याचा मित्र मंगे आणि नानू गमतीने "या वहिनी या, तुमच्या नवऱ्याचं ऑफिस आहे" असं मोठ्याने बोलून वैदेहीला ऐकवतात. त्यामुळे वैदेहीचा गैरसमज होतो आणि ती दुखावून फोन ठेवते. सूर्या मित्रांवर चिडतो, पण मंगे आणि नानू त्याला डबा देऊन वैदेहीकडे पाठवतात आणि तिच्या मनातील भावना काय आहेत हे जाणून घ्यायला सांगतात. इकडे घरामध्ये वच्ची आणि सुधाकर लग्नाच्या खर्चाची चर्चा करत असताना भाई तिथे येतात. भाई वच्चीला सुनावतात की मुली दाखवूनही सूर्याच्या लग्नाला नकार आहे, तर त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. पण वच्ची हट्ट धरून बसते. तेव्हा भाई ठामपणे बजावतात, जर सूर्या या लग्नाला विरोध असेल तर मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये वैदेही सूर्याची वाट बघत उदास बसलेली असते. सुलेखाच्या विचारण्यावर ती सांगते की तो त्याच्या होणाऱ्या बायकोला ऑफिस दाखवायला घेऊन गेला होता. माझ्या मागे पुढे करून मला तेव्हा सुलेखा बोलते की काय तुझ्या मागे पुढे करून तुला आशेवर ठेवलं. पण वैदेही लगेच सावरते की मला माझ्या आईच्या नावाने मला हॉस्पिटल बांधायचं आहे आणि मी माझ्या ध्येयापासून भरकटले होते. आता फक्त कामावर फोकस करेन. माझ्या आयुष्यातला हा चॅप्टर आज संपला आहे. सूर्याचे मित्र त्याला पक्की तयारी करून हॉस्पिटलमध्ये पाठवतात की वैदेही मॅडमच्या भावना ओठांवर येत नाही आणि तो चेहरा नसलेला राजकुमार कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं नाही. सूर्य आत जाऊन अडखळत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण वैदेही त्याला थंड प्रतिसाद देते. सूर्या निघायला लागतो तेव्हा मंगे आणि नानू त्याला पुन्हा आत ढकलतात. सूर्या थेट खुर्चीवर जाऊन बसतो. वैदेही विचारते की काय झालं? अरे हळूहळू. सूर्या धापा टाकत म्हणतो, बोलायला तर खूप आहे, पण तुम्ही समोर आलात ना की मला काही सुचतच नाही. वैदेही विचारते, तुझं लग्न ठरलं आहे ना? त्यावर मंगे आणि नानू आत येऊन सांगतात की वच्चीबाईंनी ठरवलं आहे. आता आता त्या ज्या मुलीवर बोट ठेवतील त्याला याला हो म्हणावं लागेल. वैदेही सूर्याला समजावते की तू खुश आहेस ना? तेवढ्यात एका पेशंटची तब्येत बिघडल्याने वैदेही तिथे धावत आणि सूर्याही तिला मदत करतो. पेशंट तपासून झाल्यावर सूर्या पुन्हा वैदेहीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. वैदेही पेशंटशी बोलता बोलता सूर्यालाच इनडायरेक्टली सांगते, मनात जे असेल ना ते निर्धास्तपणे बोलून टाकायचं, नाहीतर त्रास होतो. मला पण जाणून घ्यायचं आहे. पेशंट गेल्यावर सूर्या सांगतो, मॅडम मी बाहेरचं खातच नाही, मी घरचंच खातोय. सूर्या तिला थांबवून विचारू लागतो. तेवढ्यात वैदेही त्याला विचारते, कशी आहे तुझी होणारी बायको? ऑफिस दाखवायला घेऊन गेला होतास ना तिला? गोष्टी इतक्या पुढे गेल्या आणि तू काहीच नाही सांगितलंस. आवडते ना तुला? सूर्या एकदम शांत होतो आणि विचारतो, मॅडम मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही खुश आहात ना? तुम्ही ते कमिटेड आहात म्हणजे त्यांच्यासोबत कमिटमेंटसोबत? यावर वैदेही थांबते आणि सूर्याला सांगते, सूर्या माझी कमिटमेंट ही आहे की मला गावातल्या लोकांसाठी आणि माझ्या आईच्या नावाने हॉस्पिटल उघडायचं आहे. स्वस्त दरात चांगल्या आरोग्य सुविधा पुरवायच्या आहेत. हे ध्येय गाठायचं आहे आणि या कमिटमेंटसोबतच मला माझ्या घरातल्यांनाही सुखात बघायचं आहे. जोपर्यंत माझ्या या कमिटमेंट्स पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी प्रेम आणि लग्न यावर फोकस नाही करू शकत, कळलं? वैदेहीचं हे बोलणं ऐकून सूर्याच्या चेहऱ्यावर हळूच हसू येतं. तो मनातल्या मनात सुटकेचा श्वास घेतो आणि हसत म्हणतो, डॉक्टर मॅडम या कामाच्या कमिटमेंटबद्दल बोलत होत्या होय? म्हणजे यांचं अजून दुसरं काही ठरलेलं नाही आहे. थँक्यू देवी आई, थँक्यू. वैदेही अजून काही विचारायचं आहे वैदेही बोलते की अजून काही विचारायचं आहे असं विचारून पुढे निघून जाते. सूर्या तिच्याकडे बघतच राहतो. वैदेही पुढे जात असताना सूर्याच्या मनातच आवाज येतो, डॉक्टर मॅडम. वैदेही मागे वळून मनातच विचारते, काय? सूर्या मनातच म्हणतो, काही नाही. वैदेही जोरात म्हणते, नॉनसेन्स. आणि सूर्या हसत पुटपुटतो, नॉनसेन्स. आणि इथेच आजचा हा रंजक एपिसोड संपतो. मित्रांनो, आजचा हा एपिसोड आणि रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि सपोर्टबद्दल मनापासून धन्यवाद.